नागपुर में स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर की 143वीं जयंती पर आयोजित त्रिदिवसीय महोत्सव के दूसरे दिन प्रसिद्ध अभिनेता और वक्ता शरद पोंक्षे ने हिंदुत्व विषय पर व्याख्यान दिया। इस दौरान बड़ी संख्या में नागरिकों ने कार्यक्रम में सहभागिता की। नागपुर के लक्ष्मीनगर स्थित वॉलीबॉल मैदान में आयोजित अंडमान एक तीर्थ क्षेत्र महोत्सव के दूसरे दिन अभिनेता और वक्ता शरद पोंक्षे के व्याख्यान को सुनने के लिए बड़ी संख्या में लोग पहुंचे। कार्यक्रम स्थल पर श्रोताओं की भीड़ देखने को मिली। इस अवसर पर सावरकर के जीवन, उनके विचारों और हिंदुत्व की अवधारणा पर विस्तार से चर्चा की गई। कार्यक्रम में पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे, पूर्व महापौर संदीप जोशी, इनके सहित अनेक गणमान्य नागरिक उपस्थित रहे। वहीं अंडमान की ऐतिहासिक सेल्युलर जेल की भव्य प्रतिकृति और लाइट एंड साउंड शो भी लोगों के लिए आकर्षण का केंद्र बना। सेल्युलर जेलमध्ये अंदमानच्या शिक्षेमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला जाण्यापूर्वीचे सावरकर हे तुमच्या आमच्यासारखे सर्वधर्म समभाव, हिंदू मुस्लिम भेद वगैरे काही नसतो, सगळे एकसारखेच असतात, असं सगळं मानणाऱ्यांपैकीच तोही एक तरुण होता। आणि मग सेल्युलर जेलमध्ये त्यांना जे काही अनुभव यायला लागले, तिथलं मुस्लिम कैद्यांकडून हिंदू कैद्यांचं धर्मांतरण, तिथे हिंदू आणि मुस्लिम कैद्यांमध्ये केला गेलेला भेदभाव, हिंदू कैद्यांना भयानक शिक्षा झाल्यानंतर होणारा मुस्लिम कैद्यांना होणारा एक विकृत आनंद, हे सगळं पाहिल्यानंतर सावरकरांच्या डोक्यात यायला लागलं की आपण सगळेच जर भारतीय आहोत, भारतीय ही जर आपली ओळख आहे, तर एका हिंदू भारतीयाला, एका हिंदू भारतीय कैद्याला मारल्यानंतर, कोलूला लावल्यानंतर त्याच्या वेदनांनी दुसरा त्याचाच भारतीय मुस्लिम कैदी आनंदी कसा काय होऊ शकतो। आणि म्हणून मग त्यांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला। त्यांनी कुराण मागवलं, त्यांनी बायबल मागवलं, त्यांनी भगवद्गीता मागवली आणि त्यांनी सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगत असताना या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की विश्वाला तारणारा, हे विश्वची माझे घर असं म्हणणारा जगामध्ये एकमेव धर्म आहे, तो आहे हिंदू धर्म। मग त्याच्याबद्दलचं चिंतन सुरू झालं आणि नंतर सेल्युलर जेलमधनं बाहेर स्थानपद्धतीत आल्यानंतर त्यांनी हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला। आज आपल्या समोर आपण हिंदू आहोत म्हणजे नेमके कोण आहोत हा एक यक्ष प्रश्न आहे। 80 ते 90% हिंदूंना आम्ही हिंदू आहोत म्हणजे नेमके कोण आहोत, नेमकी धर्म ही भानगड काय आहे हे माहितीच नाहीये। आणि जोपर्यंत तुम्हाला धर्म कळत नाही, जोपर्यंत तुम्हाला पंथ कळत नाही, मजहब कळत नाही, यातला फरक कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला हिंदू धर्म कधीच कळणार नाही। आणि भारतीय हिंदूंना 3 रोगची लागण झालेली आहे। एका रोगाचं नाव आहे सेक्युलर, एका रोगाचं नाव आहे निधर्म आणि एका रोगाचं नाव आहे सर्व धर्म समभाव। हे रोग आहे। निधर्म असं जगात काहीही नसतं। जगामध्ये धर्म एकच, सनातन धर्म, त्याला पुढे हिंदू धर्म म्हटलं गेलं। बाकी सगळे पंथ आहेत, मानवाने निर्माण केलेले। विशिष्ट एका तिथीला त्यांचा जन्म झाला, त्यांची स्थापना झाली, त्यांचे संस्थापक आहेत। पंथाला, मजहबला संस्थापक असतात, धर्माला संस्थापक नाही। पण आपल्याकडे इंग्रजी भाषा आमच्या बोडक्यावर अशा पद्धतीने मारली गेली
की आमचं सगळं वाटोळच झालं, आमच्या संस्कृतीचं वाटोळं झालं. अपने संबोधन में शरद पोंक्षे ने कहा कि हिंदुत्व केवल धार्मिक विचार नहीं बल्कि भारत की सांस्कृतिक पहचान का आधार है. उन्होंने भारतीय इतिहास, संस्कृति और भाषा के संरक्षण को राष्ट्र की मजबूती के लिए आवश्यक बताते हुए नई पीढ़ी से अपनी जड़ों से जोड़ने का आह्वान किया. हे सगळं संपवायचं, यांच्यावर जर राज्य करायचं असेल तर यांचं मूळ हे सगळं जे ज्ञान विज्ञान, हे सगळं ज्या ग्रंथांवर आधारित हा डोलारा उभा आहे ते आहे 4 वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता. आणि हे सगळं ज्ञान विज्ञान इथल्या 12 विश्वविद्यालयांमध्ये शिकवलं जातं. हे सगळंच्या सगळं जगातल्या सर्वोत्तम भाषेमध्ये आहे. ती भाषा आहे संस्कृत, जगातली सर्वोत्तम भाषा. सर्वोत्तम भाषा कशाला म्हणायचं? साधे सोपे 2 नियम आहेत. जसं लिहितो तसं बोलतो आणि जसं बोलतो तसंच लिहितो. लिहायचं पण बोलायचं नाही. वॉक्स वॅगन लिहायचं, बोलताना फॉक्स वॅगन म्हणायचं. सायकॉलॉजीचं स्पेलिंग पी पासून करायचं, पण पी म्हणायचंच नाही म्हणे. ही असली दळबदरी भाषा. त्याला भाषा नाही म्हणत. म्हणजे भाषा आहे ती, पण श्रेष्ठ भाषा नाही म्हणत. बरं, उच्चार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा. ऑस्ट्रेलियामध्ये वेगळं इंग्लिश, अमेरिकेत वेगळं इंग्लिश, भारतातलं इंग्लिश आणखीनच वेगळं. तर व्याकरण तर फारच भन्नाट. म्हणजे पी आणि टीच्या मध्ये यू आणून बसवला तर त्याचा उच्चार काय होतो? पूट. बरोबर. आता तोच नियम दुसरीकडे पण लावायला पाहिजे. पी आणि टीच्या मध्ये यू बसवला तर उच्चार होतो पूट. म्हणजे यूचा उच्चार काय केला तुम्ही? ऊ. तोच यू तिथनं उठवला आणि सी आणि टीच्या मध्ये आणून बसवला तर उच्चार तोच व्हायला पाहिजे, ऊट. नाही, तिथे यूचा उच्चार अ होतो. अशी ही भाषा, ही त्यांची भाषा, जी आज दुर्दैवानं आपली झाली. बरं, स्थलकालानुरूप ती वेगवेगळी उच्चारली जाते. त्याचं उच्चारणच वेगळं आहे, कळतच नाही. आम्ही जगभर फिरत असतो, तिथल्या तिथले इंग्लिश भन्नाट, काही कळतच नाही आम्हाला. कसं तरी वेळ मारून देतो आम्ही, पण भन्नाट वेगवेगळे उच्चार असतात. म्हणजे लिपी तीच असते ABCD, पण ते काहीतरी वेगळंच लिहितात, काहीतरी वेगळेच उच्चार करतात. आणि ती म्हणे जगातली श्रेष्ठ भाषा. आणि ज्या भूमीमध्ये जगातली सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ भाषा जन्माला आली, ब्रिटिशांनी हुशारीने ती भाषा या संस्कृतीतनं गायब केली. इंग्रजीचं उदाहरण दिलं तुम्हाला मी. जगातली सर्वोत्तम लिपी देवनागरी लिपी, शास्त्रशुद्ध, विज्ञाननिष्ठ. बरं, मी हे सगळं जे सांगतोय हे सतत सावरकर म्हणाले असं म्हणणार नाही मी. हे जे मी आज सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे सांगणार आहे हे सगळं सावरकरांनीच म्हणून ठेवलेलं आहे. मी कोणी नाही, मी एक पोस्टमन आहे, मी एक वाहक आहे मधला फक्त. मला भयंकर आवडलं ते, मला भयंकर पटलं. इतकं पटलं, इतकं आवडलं, इतकं प्रेमात पडलो मी त्या साहित्याच्या, सावरकरांच्या, की ते कधी एकदा जाऊन प्रत्येक गावागावात लोकांना सांगतोय असा अधीर झालो. आणि म्हणून मी सांगायला तुमच्याकडे आलेलो आहे. महोत्सव के समापन अवसर पर प्रसिद्ध वक्ता आशुतोष अडोनी समाज क्रांतिकार सावरकर इस विषय पर व्याख्यान देंगे। आयोजकों ने नागरिकों से बड़ी संख्या में उपस्थित होकर सेल्यूर जेल की प्रतिकृति और लाइट एंड साउंड शो का अवलोकन करने की अपील की है।